तर आता योगा क्लास झाला आणि योगा क्लासवरून जाता जाताच रोडवरती हे भाजीचे दुकानं आहेत. तर घरी आता काहीच भाजी नाही म्हणून मी हे भाजी घ्यायसाठी इथे आली आहे. तर आम्ही दोघी बहिणी पण भाजी घ्यायसाठी. तर मी आधी ह्या भाऊंकडे भाजी घ्यायसाठी येत होती. हे ओळखीचेच भाऊ आहेत. तर जेव्हा मी योगा क्लासला येत नव्हती तेव्हा पण मी मध्ये मध्ये मला भाजी घ्यायला येत होती. आणि आता तर योगा क्लासच्या रोडवरतीच ही भाजी आहे. तर आम्ही आता 1-2 दिवसांनी भाजी घेऊन जात असतो. तर आता झालं. आता इकडे माझी बहीण पण घेत आहे भाजी. दोघी बहिणी योगा क्लासमधून आलो आणि भाजी घेत आहे घरी जाता जाता. तर ह्या माझ्या बहिणीचं नाव आहे स्मिता आणि माझं नाव आहे लता. तर आम्ही दोघी स्मिता आणि लता इथे भाजी घेत आहोत. तर हे गावखेड्याचे लोक आहेत. तर आम्हाला गावठी भाजी मिळते म्हणून आम्ही ही भाजी घेतो. आणि आता आली मी घरी आणि कुलूप काढत आहे. आता मी थोडं पाणी वगैरे पिऊन घेते आणि थोडं रिलॅक्स वगैरे होते आणि नंतर मग घरचे कामं करायला लागते. तर आता मी आधी आंघोळ वगैरे करून घेतली, कारण योगावरून आल्यावर घामाने कसं चिडचिड वाटते. त्याच्यामुळे मी आधी आंघोळ वगैरे करून घेतली आणि पूजा वगैरे करून घेते आणि नंतर मग कामं वगैरे करते जेवण वगैरे करून. तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि पूजा पण झाली. तर आता मी जेवण करत आहे. आता वाजले 12 दुपारचे. तर आता जेवण करून घेते. या तुम्ही पण जेवायला. आलूची रश्श्याची भाजी आहे, दही आहे आणि पोळी आहे. भात वगैरे मी सकाळी करत नाही आणि लोणचं. तर या तुम्ही पण जेवायला. तर ताईंनो, आता हा माझ्या ओट्यावर एवढा पसारा आहे. तर सकाळी 8:15 वाजेपर्यंत सुमेचा डबा वगैरे जेवढे काही कामं होतात तेवढे कामं करते आणि मग 8:15 वाजता योगा क्लासला जाते. तर सगळा माझा घरातला पसारा तसाच पडलेला असते. मग तिकडून आल्यानंतर मी पूर्ण पसारा आवरसावर करते. तर आधी मी आता बाहेरचं, आता जेवण वगैरे झालं, आता बाहेरचे कामं करून घेते, नंतर मग घरातले कामं करते. तरी योगा क्लासमुळे ना माझ्या कामाची वेळच बदलली. आता मी हे पूर्ण पोर्च वगैरे धुवून घेते, कारण आज बादल आहे पण पाऊस वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे आता हे पोर्च वगैरे धुवून घेते मी. तर पूर्ण ते योगामुळे माझे कामाची वेळ बदलून गेली.
तर आता माझा इकडे पोर्च वगैरे असा स्वच्छ धुवून झाला आणि इकडे मी असा वेल वालाच्या शेंगाचा वेल असा वरती बांधून घेतला दोरीने. तर ह्या कुंडीमध्ये असं ते वालाचा वेल निघाला कुंडीमध्ये हा. आणि असं मी इकडे दोरीने बांधून घेतला वेल वरती. तर हे असे झाले झाडं, करीपत्ता आणि हे हा मनी प्लांट. तर आता इथे रांगोळी पण काढून घेतली, पण पाऊस आला तर रांगोळी पण मिटून जाणार, तरी पण काढून घेतली आहे आता. तर आता ओट्यावरचा पसारा पण आवरते. आता बाहेरचं झालं, आता घरातले कामं करते. तर आता भांडेवाली बाई पण येणार आहे भांडे घासायला. तर भांडे काढून देत आहे भांडेवाल्या बाईला. आता त्यांची वेळ झालीच आहे यायची, भांडेवाल्या बाईची. इकडे गल्ली आहे, गल्लीमध्ये नळ आहे, तिथे बसून बाई भांडे घासतात. तर त्यांना आता मी मगाशी जी भाजी आणली होती योगावरून येता येता, तर ह्या शेवग्याच्या शेंगा आणल्या आणि हा 30 रुपयाचा सांबार आणला आणि हे अद्रक आणलं 40 रुपयाचं आणि कोबी आणली आणि वांगे आणि आलू आणि टमाटे आणले अर्धा किलो.
तर अशा प्रकारे भाजीपाला घेऊन आली मी. आज काहीच भाजीसाठी नव्हतं, तर 2-3 आलू होते, तर 2-3 आलूची रश्श्याची भाजी बनवली. आणि हे 1.25 लिटर असं दही आणलं. ते गावखेड्यातले बाबाजी दही घेऊन येतात, तर त्यांच्याकडून असं 1.25 लिटर दही आणलं. आणि हा त्यांचाच डब्बा आहे. उद्या हा डब्बा त्यांना वापस करून देणार. आणि आता ही भाजी निवडून मी व्यवस्थित ह्या डब्यांमध्ये ठेवून देते. हे माझे फ्रीजमध्ये ठेवायचे डबे आहेत. तर ताईंनो, आता मी व्हिडिओचा इथंच एंड करते. तर माझ्या नवीन ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.